महाराज, कधी-कधी आपल्याला वाटतं, की मी 20 एकर बागायत घेतली. अरे ही तर सर्वसत्ता अनादी काळापासून आहे. आणि दुःख याच गोष्टीचं आहे, की या परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. धरती, अग्नी, पाणी ह्या सगळ्यांचा मालक तर परमात्मा आहे. परंतु आम्ही काही काळापुरतं या पृथ्वी तलावरती आलो आहोत आणि आम्ही याचे मालक होऊन बसलो आहे. म्हणून दुःख आहे. म्हणून आमच्यामध्ये येणारा वारंवार अहंकार आहे. एखादी गोष्ट जर आम्ही मिळवत असेल, पण आम्ही त्या पाठीमागची गोष्ट पाहत नाही. एका व्यक्तीने जर एखाद्या 2 एकर जमीन घेण्यासाठी आपलं आयुष्यपणाला लावलेलं असेल, म्हणजे 2 एकर पृथ्वीवरचं विकत घेण्यासाठी परमात्म्यानं जे आम्हाला जगण्यासाठी दिलेलं आयुष्य आहे, ते सगळं आयुष्य आम्ही खर्ची घातलं आहे. काय साध्य करतो आहे आम्ही? संतांनी वेळोवेळी आम्हाला जागं तर केलेलं आहेच, पण त्याच्या पुढं जाऊन संतांनी सांगितलं, की हे जे मन आहे, ते मन कुठंतरी आवरलं पाहिजे. मनच खऱ्या अर्थानं सर्व सिद्धीचं कारण आहे. अनेक साधू संत जे आहेत त्यांनी आम्हाला मनावरती सुद्धा भाष्य केलेलं आहे. मनाला एक चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु याला बहिणाबाई चौधरी म्हणतात ना, की मन ओढाये ओढाये उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला येई फिर माघार. ह्या मनाची अवस्था अशी आहे. आणि म्हणून मन ज्यांनी इंद्रियजनी ताब्यात ठेवली, मन ज्यांनी ताब्यात ठेवली ना, तो सत्पुरुष आनंदी राहू शकतो. तो व्यक्ती जो आहे ना, तो व्यक्ती सदैव आनंदामध्ये आपली जीवन नौका पहिलं तीराला घेऊन जाऊ शकतो आहे. नाहीतर आपण पाहतो आहे, की प्रत्येकजण दुःखी आहे, प्रत्येकजण तणावामध्ये, प्रत्येकजण ताणामध्ये. आणि हार्ट अटॅकचं जे प्रमाण सध्या वाढलेलं आहे, हे वाढण्याचं कारण काय असेल, तर आपण मनामध्ये खऱ्या अर्थानं जो काही तणाव घेतो आहे आणि त्याचा विपरीत परिणाम कुठेतरी शरीरावरती होतो आहे. आणि मग मला याच्यामधून काय प्राप्त करायचं आहे, तर मला याच्यामधून काय बोध घ्यायचा आहे, तर जी काही पूर्वीची जी लोकं होती ना, ती अतिशय वेगळ्या पद्धतीचं जीवन, तणावमुक्त जीवन जगायची, गावगाड्यामध्ये एकमेकांना सहकार्य करायची. आजच्या या युगात तर लोकं बोलायला सुद्धा तयार नाहीत. आणि ज्या मोबाईलनं कितीतरी काही गोष्टी खाल्ल्या, मैत्री खाल्ली, एका ठिकाणी बसणं खाल्लं, काही खेळ खाल्ले. आणि आपली जी सुखदुःख होती, ती सुखदुःख जी एकमेकांना सांगायची, शेअर करायची, ती भावना आता संपून गेली आहे. प्रत्येकजण मोबाईलमध्येच अडकून पडलेला आहे. आणि मग ह्या वातावरणामध्ये आपल्या मानसिक तणावावरती, मानसिक जीवनावरती खूप मोठा ताण तयार होतो आहे. आणि येणाऱ्या गोष्टीला फेस करू शकत नाही. आणि मग त्याच्यापोटी कुठंतरी हार्ट अटॅक येणं, BP, शुगर ह्या अशा विकारांना आम्हाला सामोरं जावं लागतं आहे. आणि ज्यांनी अध्यात्म केलं, ज्यांनी खऱ्या अर्थानं भगवंताचं नामस्मरण केलं, सदैव आपल्या मनामध्ये भजन केलं, अशा भक्ताला निश्चितपणानं त्या ठिकाणी स्वतः भगवंताने येऊन मदती केलेली आहेत. अशा अनेक उदाहरणं आहेत. भक्तिविजय ग्रंथ आहे, किंवा महाभारताच्या पुराणामधल्या कथा आहेत, किंवा रामायणामधल्या कथा आहेत. हे जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये, तर स्वतः भगवंतानी अनेकांच्या घरी तर अक्षरशः पाणीसुद्धा वाहिलेलं. इथंपर्यंत सगळ्या गोष्टी जर परमात्मा करत असेल, तर आपण का त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही? आणि म्हणून संत जगद्गुरू तुकोबरायांचं सुद्धा एक प्रमाण आहे, की घालून या भार राहिलो निश्चिंत. कारण जोपर्यंत आपण परमात्म्यावरती भारच घालणार नाही, तोपर्यंत आम्हाला त्याची अनुभूती किंवा प्रचिती येणारच नाही आहे. आणि म्हणून अहंकारापासून कुठंतरी बाजूला झालं पाहिजे. कुठंतरी एक मनाला शांती आणि शिथिलता प्राप्त करून दिलीच पाहिजे महाराज. तरच आम्हाला कुठंतरी आनंदी जीवन जगता येईल. नाहीतर मग दुःखच चारी बाजूने आम्ही घेरलेलो आहोत, हे मात्र आपण विसरत चाललेलो आहे.